बातमी सोलापुरातूनच. सोलापुरात ऊस दराच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं उग्र आंदोलन पाहायला मिळतंय. ऊसाला प्रतिटन 3500 रुपयांचा दर देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. सुभाष देशमुखांच्या लोकमंगल साखर कारखान्याला टाळं सुद्धा ठोकलंय. ऊस दर नियंत्रण समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय सध्या सुभाष देशमुखांच्या लोकमंगल साखर कारखान्याला संतप्त शेतकऱ्यांनी टाळं ठोकलंय. ऊस दर नियंत्रण समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय. आमची जी मागणी आहे यावर्षी काळपंधरा दिवसाला पहिली उचल 3400 रुपये द्या. त्या मागणीसाठी जोपर्यंत या कारखान्याचा दर जाहीर होत नाहीत आणि आमच्या मागणीप्रमाणे म्हणजे जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी जे 3000 रुपये पहिली उचल जाहीर केले त्याप्रमाणे जर आम्हाला पहिली उचल जाहीर नाही झाली जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत आम्ही या गावातून उठणार नाही हा निर्धार इथल्या शेतकऱ्यांनी आणि आम्ही सर्वांनी केलेला आहे. 1.5 महिना झालं चालू वर्षी कारखाना सुरू आहे, परंतु अद्याप ऊसाचा दर या लोकमंगल कारखान्याने चालू केलेला नाही, जाहीर केलेला नाही. आणि महाराष्ट्र राज्य ज्यांनी त्या शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही पहिली उचल 3500 रुपये मागतोय ती सुद्धा जाहीर करायला त्यांना वेळ नाही आणि इकडे कारखान्याचं गाळप चालू आहे. त्यामुळे मी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा सांगतोय की आता आम्ही लोकमंगलच्या कारखान्यावर येऊन घावणीत उड्या टाकून हा कारखाना बंद पाडलाय. तर उद्या सकाळपासून या उत्तर तालुका असो, पंढरपूर असो, मोहोळ असो, दक्षिण असो, बार्शी तालुका असो या गावोगावच्या शेतकऱ्यांनी या लोकमंगल कारखान्यावर आलं पाहिजे. आपली भीती निर्माण केली पाहिजे त्यांना.